एम-पी-एस-सीनं एक अनोखी किंवा एकदम चांगला उपक्रम चालू केला होता ऑप्टिंग आउटचा. त्याचा जो उद्देश होता हा होता की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अगदी 0.5, 0.25 किंवा प्राणलीसारखी विद्यार्थिनी जी आहे तिचे 0 मार्कांमुळं पोस्टच्या बाजूला राहावं लागतं. आणि याच विद्यार्थ्यांसाठी एम-पी-एस-सीने एक संधी त्या ठिकाणी तयार केली होती की ऑप्टिंग आउट. ज्या विद्यार्थ्यांकडे 2 किंवा इतर चांगले पद आहेत आणि ज्यांना मिळालेलं पद नाही पाहिजे त्यांना एक चान्स दिला होता की तुम्ही हे पद सोडून द्या आणि तुमच्या नंतर जे वेटिंगला आहेत त्यांना ते पद मिळावं. यासाठी एम-पी-एस-सीनं केलेला एकदम अनोखा आणि खूप चांगला आणि स्वच्छ उद्देश असलेला एक उपक्रम म्हणजे एम-पी-एस-सी ऑप्टिंग आउट. पण दुर्दैवानं 2022 मध्ये आपण बघितलं की जवळपास एक 64 ते काही जण म्हणतात 55 विद्यार्थ्यांनी 64 विद्यार्थ्यांनी ऑप्ट आउट केलेलं नाही. त्यातले 55 विद्यार्थी दुर्दैवानं डीव्हीला म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आले नाही. तर माझ्यासारख्या किंवा सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो, जर तुम्हाला डीव्हीला जायचंच नव्हतं तुम्ही ऑप्टिंग आउट का केलं नाही आणि या 55 जागा ज्या रिकाम्या राहिल्यात त्या दुसऱ्या वेटिंग मधल्या 55 विद्यार्थ्यांना मिळाल्या असत्या तर त्या न मिळाल्यामुळं तुम्ही त्यांच्या आयुष्यात जो काही एक अंधार निर्माण केला याला तुम्ही जबाबदार नाही का, हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतो. तो पण तुमच्या मनामध्ये पडायला पाहिजे होता, दुर्दैवानं तो पडला नाही. याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला 2022ला ऑप्टिंग आउटमध्ये मी असेल, आपण असेल, एम-पी-सी मेड सिंपल त्यावेळेस असेल किंवा बाकी सगळे सहकारी मित्र असतील, बरेचसे क्लासेसवाले असतील, सगळ्यांनी मिळून खूप प्रयत्न केले आणि त्या अंती थोडंसं 23 मध्ये आपल्याला बघायला मिळालं की जवळपास मला वाटतं 50+ विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑप्टिंग आउट केलं आणि नवीन 50+ विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि असाच काहीसा गोंधळ येणाऱ्या 2024च्या उद्याच्या किंवा येणाऱ्या GML नंतर होऊ शकतो. आणि त्याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो एम-पी-एस-सी एक्झाम मंत्रा, जे पूर्वीचं आपलं मेड सिंपल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदम काय म्हणतील त्याला महत्वाची आणि अत्यंत काळजीपूर्वक करण्याची गोष्ट म्हणजे ऑप्टिंग आउट आहे. ऑप्टिंग आउट, आता आपण एवढे काही लहान नाही की ऑप्टिंग आउट का करावं, कुणी करावं, तरीही एक बेसिक गोष्टी आपण त्यात बोलल्याच पाहिजेत. कारण जे विद्यार्थी मला परवा दिवशी प्रणाली येऊन भेटून गेले 0 मार्कावर, याच्या आधी मला वाटतं ऐश्वर्याला नंतर 23 मध्ये पोस्ट मिळाली फॉर्च्युनेटली, पण 22ला सेम मार्क किंवा 0.5, 0.25 1 मार्कानं राहिलेले बरेचसे विद्यार्थी होते. आणि फक्त मला असं वाटतं एक टेक्निकल गोष्टीमुळे ते विद्यार्थी अधिकारी होऊ शकले नाहीत. असं नाही की त्यांना मार्क कमी होते, असं नाही की ते कॅपेबल नव्हते, असं नाही की त्यांच्यामध्ये क्षमता नव्हते, सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या. फक्त टेक्निकल ग्राउंडवर दुर्दैवानं त्यांना बाहेर पडावं लागलं. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी बाहेर पडतो तेव्हा तो एकटा बाहेर पडत नसतो. त्याच्या कुटुंबासोबत असणारे सगळे मंडळी, त्याचे मित्र, त्याचे सहकारी, त्याचे स्नेही सगळे त्या ठिकाणी त्या प्रोसेसमधून बाहेर पडत असतात. आणि एक कुटुंब एक चांगल्या पोस्ट पासून मुकलेलं असतं. ते फक्त कुटुंब नसतं, ते त्या कुटुंबाला मानणारा एक मोठा वर्ग असतो, एक समाज असतो आणि पुढच्या पिढ्या असतात की ज्या त्या विद्यार्थ्याच्या यशाकडे बघून काहीतरी प्रेरित होत असतात आणि पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या काहीतरी करत असतात. प्रत्येकच जण प्रेरित होऊन एम-पी-एस-सी करत नाही, पण त्यांना एक कॉन्फिडन्स मिळालेला असतो की आपल्यातलं कुणीतरी, आपल्या सोबतचा, आपण बघत असलेला, आपण आपल्या सोबत राहिलेला व्यक्ती कुणीतरी अधिकारी होऊ शकतो. आणि आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह त्या ठिकाणी गोष्ट किंवा चांगली गोष्ट घडू शकते, हा जो एक आत्मविश्वास त्या नवीन पिढीला मिळत असतो किंवा लहान विद्यार्थ्यांना मिळत असतो, तो फार गरजेचा असतो. आणि कुठेतरी तो हिरावल्या गेल्याची एक भावना सर्वांच्या, तुमच्या, आमच्या मनामध्ये निर्माण झाली होती 2022ला ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्टिंग आउट केलं नाही. त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी मी ओळखतोय आणि मी रिक्वेस्ट पण केली होती. बऱ्याच जणांनी मला म्हटलं, सर आता करतो, 10 वाजता करतो, सर विचार चालू आहे, सर इकडे जॉईन करू का, तिकडे जॉईन करू का. पण अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं त्यांनी ते केलं नाहीये. काही गोष्टींचं लिमिटेशन तुम्ही पण समजलं पाहिजे. माझ्या लेवलला आता या क्षणाला मी काय करू शकतो, फक्त रिक्वेस्ट करू शकतो. आपण याच्या पलीकडे जास्त काही करू शकत नाही, कारण लिगली त्यांना तो अधिकार दिलाय, करायचंय का नाही करायचं. पण लिगलच्या पलीकडं एक महत्वाची गोष्ट असते, इथिक्स, तुमचं इंटिग्रिटी, तुमची मॉरॅलिटी आणि सगळ्यात महत्वाचं असतं कन्सायन्स. महात्मा गांधींनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हायेस्ट कोर्ट जे आहे दिस अ कोर्ट ऑफ कन्सायन्स. तर तुम्हाला अंतरात्मा, तुमचा जो आतून एक आवाज आहे ना, तो तुम्ही कधी पण ऐकला पाहिजे. आणि मला असं वाटतं येणाऱ्या 24 मध्ये तो ऐकणं फार गरजेचं आहे. कुणी पर्टिक्युलरली ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी पोस्ट आहेत, ज्यांना मिळणाऱ्या पदापेक्षा चांगल्या पोस्ट आहेत, त्यांनी फक्त नावापुढं 2-2, 3-3 पोस्ट मिळवण्यासाठी
ऑप्टिंग आउट न करणं हे अत्यंत चुकीचं असणार आहे. आणि त्याच विद्यार्थ्यांना एक कळकळीची मनातून विनंती आहे की कृपा करून तुम्ही ऑप्टिंग आउट करा, जर तुमच्याकडे चांगला अल्टरनेटिव्ह असेल तर. बऱ्याच जणांचं तर इथपर्यंत म्हणणं आहे की पुरवठा निरीक्षक ही काही एसटीआय पेक्षा पण चांगली पोस्ट नाही, तर त्या ठिकाणी जे ऑलरेडी एसटीआय मध्ये आहेत आणि जे पुरवठा निरीक्षक घेण्याचा विचार करतात त्यांनी परत एकदा विचार केला पाहिजे, थोडीशी चौकशी केली पाहिजे, त्या डिपार्टमेंटला जाऊन बघितलं पाहिजे, ज्यांनी जॉईन केलं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, खरंच बाबा मी पुरवठा निरीक्षक जॉईन करू का, की माझं एसटी आहे ते चालू ठेवू. येसो बरेचसे विद्यार्थी मित्र आहेत जे ऑलरेडी इंटरव्ह्यूला असलेले आहेत. आणि या 2024च्या म्हणजे मी आता आपण जवळपास एक 200-250 पोरांपर्यंत 1 to 1 म्हणा किंवा मॉक इंटरव्ह्यूच्या संदर्भात भेटलो होतो. त्यात बरेचसे स्कॉलर विद्यार्थी होते, बरेचसे ऑलरेडी पोस्ट होल्डर होते. तर मॅक्झिमम जवळपास मोर दॅन 50% तर मला ऑलरेडी पोस्ट होल्डर त्या ठिकाणी दिसलेले आहेत. तर जर तुम्ही ऑलरेडी पोस्ट होल्डर आहात आणि तुम्हाला मिळणारी पोस्ट तुमच्या सध्याच्या पोस्टपेक्षा जर थोडीशी त्या लेवलची नसेल, तर मला वाटतं निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी एक सामाजिक भान म्हणून, एक तुमचं कर्तव्य म्हणून, एक तुमची नैतिकता म्हणून, एक तुमची जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी ऑप्टिंग आउट केलं पाहिजे. आणि तुमच्याच बंधू भगिनींना जे तुमच्याच लेवलचे आहेत, तुमच्याच सारखे कॅपॅबिलिटीचे आहेत, फक्त कुठे ना कुठे एखादा मार्क निगेटिव्ह मध्ये मायनस झालेला असतो, एखादा चुकून ऑप्शन इकडे तिकडे झालेला असतो, त्यामुळे ते एका मार्कानं, अर्ध्या मार्कानं किंवा त्या मार्कावर मागे राहिलेले असतात, त्यांना एक संधी द्यावी आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये एक प्रकाश, एक आशेचा किरण आणि त्यांच्या आयुष्यात एक यशाचा दिवा त्या ठिकाणी तेजू द्यावा, एवढी एक अपेक्षा परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना करतो. आणि सगळ्यांना परत सांगतो की कळकळीनं की सर्वांनी ऑप्टिंग आउट करा, ज्यांना ज्यांना शक्य आहे ते. परत थोडक्यात 2-3 गोष्टी एक्सप्लेन करेल. ऑप्टिंग आउट बऱ्याच जणांना ज्यांना माहित नाही, काही नवीन विद्यार्थी आहेत, ऑप्टिंग आउट म्हणजे काय की जेव्हा जीएमएल लागेल तर जीएमएल नंतर तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल लिस्टमध्ये तुमच्या सर्व्हिस तुम्हाला अलोकेशन होईल आणि त्यात जर तुम्हाला असं वाटलं की मला मिळालेली सर्व्हिस ही जी आहे तर ती मी सध्या कार्यरत असलेल्या पदापेक्षा चांगली नाहीये, तर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्टिंग आउट करू शकता. एमपीएससी तुम्हाला काही दिवसांचा ड्युरेशन देईल आणि ऑप्टिंग आउटची लिंक ओपन करेल, त्यामध्ये आपल्याला ऑप्टिंग आउट केली पाहिजे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं, सर मी याची वाट बघत होतो की दुसऱ्यांना ऑप्टिंग आउट केलं तर माझी पोस्ट अपग्रेड होईल का. तर मला असं हे सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्ही जीएमएल आल्यानंतर करू शकता. तुमचा कॅटेगरी मधला रँक किती आहे, सगळ्यात पहिले काय करा की कॅटेगरी मधला रँक तुमचा किती आहे, कॅटेगरीला तुमच्या कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, जवळच्या मित्रांचे प्रेफरन्स पण आपल्याला माहिती असतात आणि कोण ऑप्ट आउट करणार आहे याचा एक अंदाज बांधून तुम्ही त्या ठिकाणी घ्या. विनाकारण एका खोट्या आशेवर किंवा काहीतरी वेगळ्या याच्यावर ऑप्टिंग आउट न करणं, मला वाटतं ही खूप मोठी चूक त्या ठिकाणी होऊ शकते. तर इथे आपल्याला ऑप्टिंग आउट करायचंय. आणि ऑप्टिंग आउट का करणं गरजेचं आहे, तर कधी काळी तुम्ही पण याच स्टेजला होता, कधी काळी तुम्ही पोस्ट होल्डर नव्हता, तुम्ही जन्मालेला काय पोस्ट होल्डर होऊन आलेला नाहीयेत, तुम्हीही कधीतरी या फेज मधून गेलाय, तुम्ही कधीतरी प्रिलिम्सचा रिझल्टची वाट बघितली, तुम्ही मेन्सच्या रिझल्टची वाट बघितली, तुम्ही कधीतरी इंटरव्ह्यू दिलाय, कधीतरी तुमचंही मन त्या ठिकाणी किंवा हृदय धडधडलं आहे, तुम्हाला जीएमएल यायच्या आधी थोडीशी कुठेतरी धाकधूक झालेलीच आहे आणि तुम्ही कधीतरी अपयश बघितलेलं आहे. आणि असंच अपयश बघितलेला तुमचा मित्र त्या ठिकाणी वेटिंग मध्ये आहे, त्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्याचं काम, त्याच्या आयुष्यामध्ये एक सत्कार्य घडवण्याचं काम तुमच्या हातानं होऊ शकतं. हे सामाजिक भान जर तुम्ही ठेवलं तर निश्चितपणे तुम्हाला ऑप्टिंग आउट करण्यासाठी कारण त्या ठिकाणी सापडेल. कारण तुमच्या सोबतच्या एखाद्या सहकार्याला किंवा तुमचा जो काही सहअध्यायी आहे त्याला पोस्ट मिळण्यासाठी तुम्हाला हे करणं फार गरजेचं आहे. आता हे कोण करू शकतं, जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत. जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत. 2022 जर बघत दुर्दैवानं 55 विद्यार्थी डीव्ही ला गेले नाही. 23 मध्ये जवळपास एक 50+ विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑप्टिंग आउट केलं, त्यामुळे खूप चांगली गोष्ट झाली. आणि 24 मध्ये मला असं वाटतं कुठेतरी हा 50+ आकडा राहील याची मला एक अंदाज त्या ठिकाणी निश्चितपणे आहे की 50+ विद्यार्थी ऑप्टिंग आउट करू शकतात. आणि जर ह्या 50+ विद्यार्थ्यांनी ऑप्टिंग आउट केलं तर पुढच्या वेटिंग मधल्या 50 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पोस्ट मिळू शकते. तुम्ही हा विचार करा, एकदा माणूस इंटरव्ह्यूला गेल्यानंतर परत इंटरव्ह्यूला जाण्यासाठी किती कष्ट आहेत. प्रिलिम्स आहे, प्रिलिम्स खूप अनप्रेडिक्टेबल आहे, अनसर्टेन आहे. मेन्स आहे, आता मेन्सचा पॅटर्न बदललेला आहे. ऑब्जेक्टिव्हची ही शेवटची संधी आहे. 10-10 वर्ष, 5-5 वर्ष, 7-7 वर्ष विद्यार्थ्यांनी या परीक्षेमधून पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, कष्ट केलेले आहेत. त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे. घरच्यांचा म्हणा, बाकीच्यांचा म्हणा, विरोध पत्करून, लोकांचे टोमणे खाऊन, इथं पेठेत येऊन किंवा वेगळ्या अभ्यासिकेत बसून अभ्यास त्यांनी प्रामाणिकपणे इमानी इतबारे केलेला आहे. आणि फक्त
0.5चा 0.25चा किंवा सारख्या मार्कांचा, कोणाचं एज कमी आहे, कोणाचं ग्रॅज्युएशन कमी आहे, किंवा कोणी तरी एखाद्या MFS सारख्या पोस्टसाठी इलिजिबल नाही म्हणून बाहेर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक सामाजिक भान म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ऑप्ट आउट निश्चितपणे करावं, एवढीच एक परत एकदा माफक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी ऑप्ट आउट नाही केलं, मला पोस्ट मिळेल आणि नंतर मला बॅच बीच टाकता येतील, तुम्ही माझ्याकडे या, आपल्या इकडे बॅच टाका, त्याची मी तुम्हाला सोय करून देईल. तुम्हाला हवा करायची आहे, तुम्हाला मिरवायचंय, आपण त्याचा कार्यक्रम घेणार आहे. 2022 नंतर आपण जो घेतला होता 23 मध्ये कार्यक्रम, त्याच्यापेक्षा पण चांगला कार्यक्रम आपण यावर्षी पण घेऊया निश्चितपणे. आणि तुमचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार त्या ठिकाणी निश्चितपणे मी करतो, आपण केलेला आहे. आणि जो काही शब्द आता दिलेला आहे तो परत एकदा मी तुम्हाला देतो की आपण निश्चितपणे तसं करूया. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते सगळं तुम्हाला जे पाहिजे ते आपण देऊया. फक्त ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही ऑप्ट आउट करणार नसाल तर मला असं वाटतं की ही फार दुर्दैवी गोष्ट असणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की माझ्या आयुष्यातला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की प्रत्येक गोष्ट पैशाने घेता येत नाही. पैशानं तुम्ही कोणाच्या दुवा, कुणाचे पॉझिटिव्ह व्हाइब्स, कुणाचे तुमच्याबद्दलच्या पॉझिटिव्ह आणि चांगल्या प्रतिक्रिया घेऊ शकत नाही. तुम्ही पैशानं फक्त वस्तू घेऊ शकता, मटेरियलिस्टिक गोष्टी घेऊ शकता. बट जगामध्ये देर आर थिंग्स बियॉन्ड मटेरियलिस्टिक, म्हणजे मटेरियलच्या पलीकडच्या गोष्टी काही स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे, मेटा, ज्याला आपण मेटाफिजिक्स किंवा मेटा इथिक्स वगैरेच्या गोष्टी म्हणतो, की तिथे जाऊन तुम्हाला फक्त बऱ्याच वेळा डॉक्टरांचे तुम्ही बघितलं असेल की अब तुम्ही दुआ की नाही दवाओं की जरूरत आहे, दवाओं की नाही दुआओं की जरूरत आहे. ह्या ज्या दुआ असतात, ह्या ज्या ब्लेसिंग असतात, हे ज्या आशीर्वाद असतात, हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठेतरी कुठे ना कुठे एकदा ना एकदा खूप कामाला येतील. तुम्हाला नाही तर तुमच्या घरच्यांना, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या बहीण भावाला, कुणाला तरी या ठिकाणी त्याचा पॉझिटिव्हली फायदा होऊ शकतो. या उलट दुर्दैवानं सांगावं वाटतं मला, जर तुम्ही असं केलं नाही आणि एखादा विद्यार्थी अनफॉर्च्युनेटली तुमच्या ऑप्ट आउट न केल्यामुळं जर स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडला, आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे टळटळा, जर तुम्हाला त्याचा टळटळा लागला तर तुम्ही DC होऊन पण त्या गोष्टी करू शकणार नाही ज्या तुम्ही एखादी क्लास 2 घेऊन पण करू शकले असता. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे सगळं DC झाले म्हणजे सगळं जग जिंकलं, ही गोष्ट होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. किंवा दुसरी एखादी पोस्ट मिळाली म्हणजे सगळे आपल्या आयुष्यातले प्रश्न संपले, असा होत नाही. ही फक्त एक सुरुवात असते. प्रत्येक लेवलला देव आपल्याला त्या त्या पद्धतीचे चॅलेंजेस देत असतो आणि त्या चॅलेंजेस सोबत तुमच्या हातातले काही प्रयत्न असतात आणि तुमच्या प्रयत्नांच्या पलीकडच्या काही गोष्टी असतात, ज्याला आपण काय म्हणतात मॅजिकल गोष्टी लोक म्हणतात, काही स्पिरिच्युअल म्हणतात, काही किंवा बाकी लक म्हणतात. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या तुम्हाला आयुष्यामध्ये निश्चितपणे तुम्ही जर सत्कार्य केलं तर त्या 100% येतील आणि कर्मा हिट्स बॅक. ही गोष्ट तुम्ही पक्की नोंदवून घ्या. जर तुम्ही वाईट इंटेन्शननं आणि काहीतरी वेस्टेड इंटरेस्टनं जर ऑप्ट आउट केलं नाही तर कर्मा विल हिट बॅक. दुर्दैवानं मला ही गोष्ट सांगावी वाटते. फार जास्त बोलत नाही, बऱ्याचशा पोस्ट होल्डरला ही गोष्ट पटणार नाही, मला माहिती आहे. पटण्यासाठी मी इथं आलेलो नाहीये. फक्त ज्या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवल्यात, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अक्षरशः त्यांना अश्रू अनावर झालेत ह्या गोष्टी डिस्कस करत असताना, तर त्या फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. बाकी जास्त काही बोलणार नाही. फक्त एवढंच सांगेल की जाताना तुमची रजा घेताना की मी नव्हे तत्वज्ञ मोठा, तंत्र नव्हते माहिती, 4 धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती, फक्त हिचा चिखल व्हाया अंतरी मी ओळलो, या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स.